हॅलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 7. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 7ला सुरुवात करत आहे. त्या लेक्चर नंबर 7मध्ये आपण व्हेक्टरचा अभ्यास करणार आहे. ॲक्च्युअल आतापर्यंत आपण व्हेक्टरचे 6 थेरम, त्याचे बेसिक पॉईंट सर्व शिकवलेले आहे. आता डबल काही बेसिक पॉईंट म्हणजे आतापर्यंत जे शिकलेले आपण त्या बेसिक पॉईंटचे सरळ सरळ रिव्हिजन म्हणा. हे पॉईंट असल्याशिवाय तुम्हाला पुढे काहीही समजणार नाही. आता तुम्हाला माहीत आहे की समजा जर एखादा व्हेक्टर दिलेला असेल एक्स वाय प्लेनमध्ये, तो जर आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, तर आपण त्याचा अभ्यास तुम्हाला सांगितला शॉर्टमध्ये. समजा इथे ए बी व्हेक्टर आहे आणि या ए बी व्हेक्टरला रिप्रेझेंट करायचं असेल तर पोझिशन व्हेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन व्हेक्टर ऑफ ए, असं आपण पहिल्या पिरियडमध्ये शिकलेलं आहे. तोच कन्सेप्ट थोडा बदलून सांगणार आहे. लक्ष द्या. व्हेक्टर जॉईनिंग टू पॉईंट्स, व्हेक्टर जॉईनिंग टू पॉईंट्स. ह्या एक्स वाय प्लेनमध्ये ए आणि बी असे दोन वेक्टर्स आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. जॉईन ओ ए अँड ओ बी. ओ ए मस्ट बी इक्वल टू ए, ओ बी मस्ट बी इक्वल टू बी. म्हणजे पोझिशन वेक्टर ऑफ ओ ए इज स्मॉल ए, पोझिशन वेक्टर ऑफ ओ बी इज स्मॉल बी. म्हणजे इथं पहा, लेट ओ बी द ओरिजिन, ओ ए अँड ओ बी आर द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट ए अँड बी विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. म्हणजे ओरिजिन आहे तर वेक्टर ओ ए अँड ओ बी हे पोझिशन वेक्टर ए अँड बीचे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ॲज शोन बिलो. ही डायग्राम दिसली तुम्हाला. या डायग्राममध्ये ओरिजिनपासून ओ ए जोडा, ओ बी जोडा. तर ओ एचा पोझिशन वेक्टर ए, ओ बीचा पोझिशन वेक्टर बी आहे. तर ए बीचा पोझिशन वेक्टर काय येईल ते आपल्याला डिटरमाइन करायचं. पहा, ओ एचा पोझिशन वेक्टर काय आहे तुमचा ए, ओ बीचा पोझिशन वेक्टर बी. तुम्हाला वेक्टर ए बी डिटरमाइन करायचा. तर इन ट्रायंगल ओ ए बी, तुम्ही ट्रायंगल पाहून घ्या. पाहिला, ट्रायंगल लॉ अप्लाय करायचा. इन ट्रायंगल ओ ए बी वेक्टर ओ ए प्लस ए बी, सेम डायरेक्शन पहा, ओ ए प्लस ए बी मस्ट बी इक्वल टू ओ बी. दॅट इज वेक्टर ए बी इज इक्वल टू ओ बी, याला ट्रान्सफर करा, ओ बी मायनस ओ ए घ्या. वेक्टर ए बी इज इक्वल टू बी मायनस ए. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, वेक्टर ए बी इज इक्वल टू पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. म्हणजे या ओ बीला तुम्ही मास कसं वाचणार, पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. दॅट इज ए बी मस्ट बी इक्वल टू बी मायनस ए. पहिल्याच पिरियडला शिकवलं होतं आपण. हे बा, हे तर एवढं झालं. पहिल्या पिरियडमध्ये शिकवलं होतं ए बी मस्ट बी इक्वल टू बी मायनस ए. तेच आता शिकवलं ए बी मस्ट बी इक्वल टू बी मायनस ए. आता समजा एच्या जागी x1 y1 z1 आहे, बीच्या जागी x2 y2 z2 आहे. एच्या जागी कोण आहे, x1 y1 z1 कोऑर्डिनेट, बीचे x2 y2 z2 3 डायमेन्शनल I j k आर द युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग x y z ॲक्सिस. देन काय येईल पहा, ओ ए इज इक्वल टू x1 i y1 j z1 k, ओ बी इज इक्वल टू x2 i प्लस y2 j प्लस z2 k. व्हेअर I j k आर युनिट वेक्टर, I j k हे तुमचे युनिट वेक्टर्स आहे. या ठिकाणी ए बी बरोबर काय येईल पहा, ओ बी मायनस ओ ए. ओ बी बरोबर कोण आलं, हे x2 i प्लस y2 j प्लस z2 k. ओ ए बरोबर कोण आलं, x1 i प्लस y1 j प्लस z1 k. ओ ए बरोबर कोण आलं, x1 i प्लस y1 j प्लस z1 k. आता या ठिकाणी बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स i j j k k इक्वेट करा पहा. x2 मायनस x1, हे बघा, x2 मायनस x1 इंटू i प्लस y2 मायनस y1 इंटू j प्लस z2 मायनस z1 इंटू k. हा आला वेक्टर ए बी. आता या वेक्टर ए बीचा मॅग्निट्यूड म्हणजे आपल्याला लेंथ काढायची, लेंथ. मग याची लेंथ जर काढायची असेल तर हा जो वेक्टर येईल त्याच्या आय जे केच्या कोइफिशियंटचा वर्ग, तो ए पॉईंट झालेला आहे. मॅग्निट्यूड काय येईल पहा, ए बी बरोबर वेक्टर ए बी बरोबर x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर, z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. शॉर्टमध्ये तुम्हाला जर एखादा पॉईंट दिलेला असेल, त्याचा पोझिशन वेक्टर काढायचा असेल तर बी मायनस ए काढतात. एवढा साधा पॉईंट आहे. आपण ट्रायंगल लॉनं प्रूव्ह करून दाखवलं. एच्या जागी x1 y1 z1, बीच्या जागी x2 y2 z2 घेतलं तर अशा प्रकारे लिहायचं ते सांगितलं. आता या ठिकाणी पहिली नोट लिहिलेली आहे सरांनी. आता पहिल्या नोटचा अर्थ काय आहे पहा, एनी वेक्टर ए इन स्पेस. समजा हा वेक्टर आहे, हा वेक्टर जर स्पेसमध्ये रिअरेंज केला जाणार असेल त्याला युनिकलीच एक्सप्रेस केल्या जाते. युनिकली अगोदर थेरममध्ये शिकवणं झालेलं आहे. डबल आपल्याला हे पॉईंट चांगले क्लिअर करण्यासाठी सांगायले. समजा हा पेन म्हणजे हा वेक्टर जर स्पेसमध्ये असेल तर आपण याला युनिकली एक्सप्रेस करू शकतो. आर इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के असं येईल. मग तुम्ही एक्स आय वाय जे झेड के घ्या किंवा A1 A2 A3 घ्या. तुम्ही कोणची तरी एक टर्म घ्यायची, पण
ए नॉट इक्वल टू x1 बी नाईट म्हणजे त्याचं सिम्बॉल तुम्ही ठरवायचे तुम्हाला काय घ्यायचे पहा. अ नॉन झिरो वेक्टर ए इन स्पेस कॅन बी युनिकली एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ आय जे के ए इज इक्वल टू a1i प्लस a2j प्लस a3k. आपण थेरममध्ये काय घेतलं होतं सांगा, आर इज इक्वल टू XI प्लस YJ प्लस ZK. सेम हे याच्या जागी तुम्ही आर घेतला होता, इथे XI प्लस YJ प्लस ZK घेतला होता, दोघं एकच होते, समजण्यासाठी लिहून ठेवलं होतं. वेअर A1 A2 A3 X Y Z आर स्केलार. A1 A2 A3 हे स्केलार्स आहे, XYZ असतील तर XYZ स्केलार असतील असं त्याचा अर्थ असतो. मॅग्निट्यूड ऑफ A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर A3 स्क्वेअर. समजा याच्या जागी आर असेल तर X स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर प्लस Z स्क्वेअर असा त्याचा अर्थ होतो. हा झाला तुमचा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट काय, सिमिलॅरिटी ऑफ टू वेक्टर्स. समजा ए इज इक्वल टू असं आलं A1i प्लस A2j प्लस A3k आणि वेक्टर बी आला तुमचा या ठिकाणी B1i प्लस B2j प्लस B3k. इथं सिमिलॅरिटी ऑफ वेक्टर काय लिहिलेलं पहा सरनं, आणि इथं वेक्टर ए बरोबर बी जर लिहिलं तर याचा अर्थ काय असतो, याच्यापासून आपल्याला काय शिकायचं असते ते पहा. ए बरोबर A1i प्लस A2j प्लस A3k, B इज इक्वल टू B1i प्लस B2j प्लस B3k. इफ A इज इक्वल टू B, जर एची किंमत B एवढी असेल देन काय असेल पहा, A इज इक्वल टू B म्हणजे A1i प्लस A2j प्लस A3k इज इक्वल टू B1i प्लस B2j प्लस B3k. A एक वेक्टर आहे आणि B एक वेक्टर आहे, त्यांना म्हटलं दोन्ही वेक्टर सेम आहे, म्हणजे दोन्ही वेक्टर सेम आहे म्हणजे बाय इक्वॅलिटी, बाय काही तुमची इक्वॅलिटी, काही पहा तुमची इक्वॅलिटी, बाय इक्वॅलिटी अशी येईल तुमची A1 बरोबर B1, A2 बरोबर B2 आणि A3 बरोबर B3. आता सांगा A1 बरोबर B1, A2 बरोबर B2, A2 बरोबर B2 आणि A3 बरोबर B3. कशामुळं आलं, बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स. LHS मधले IJK चे कोइफिशियंट घ्या, RHS मधले IJK चे कोइफिशियंट घ्या आणि दोन्ही कोइफिशियंट इक्वेट करायचा प्रयत्न करा. पहा I म्हणजे I सोडून द्या, A1 बरोबर B1, जे सोडून द्या, A2 बरोबर B2, के सोडून द्या, A3 बरोबर B3. हे झालं तुमचं बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स. आता आपल्याला काय करायचं, समजा इथे एक तिसरा पॉईंट दिलेला आहे, वेक्टर ए दिलेला आहे A1i प्लस A2j प्लस A3k आणि B बरोबर दिलेला आहे B1i प्लस B2j आणि प्लस B3k. असे आपल्याला दोन वेक्टर दिले, ए बरोबर A1i प्लस B2j प्लस B3k, ए बरोबर A1i A2j A3k, बी बरोबर B1i B2j B3k. आणि आपल्याला प्रश्न विचारला वेक्टर ए प्लस बी असा पॉईंट जर तुम्हाला विचारलेला असेल तर मग काय असेल, A1i प्लस A2j प्लस A3k प्लस B1i प्लस B2j प्लस B3k असा येतो. जसं आपण आता इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स केला I J J K K, त्याच पद्धतीचं काय करायचं पहा. तुम्ही या ठिकाणी I जवळ आणा, J जवळ आणा, I कॉमन काढलं, A1 प्लस B1i काही तुमचं A1 प्लस B1i. जेमध्ये काय कॉमन काढता सांगा, A2 प्लस B2j काय काढलं तुम्ही, A2 प्लस B2j. लास्टमध्ये काय येईल तुमचं A3 प्लस B3k, काय येईल तुमचं A3 प्लस B3k. अशा प्रकारे आपण काही शॉर्ट पॉईंटचा अभ्यास या वेक्टरमध्ये करून राहिलो. आतापर्यंत बोर्डवर आपण वेक्टर जॉईनिंग 2 पॉईंट्स हा एक पॉईंट पाहिला, त्याचा वेक्टर ए बी बरोबर B-1 कसा येतो तो ट्रायंगल नानं प्रूव्ह करून दाखवला डायरेक्ट. त्याच्यानंतर एच्या जागी x1 y1 z1, बीच्या जागी x2 y2 z2 आल्यावर ए बी कसं काढायचा तेही सांगितलं. कोणताही वेक्टर स्पेसमध्ये एकदाच एक्सप्रेस केला जातो, दोनदा केला जात नाही. दोन वेक्टर जर सिमिलर असतील, सिमिलॅरिटी ऑफ वेक्टर्स, तर A1 बरोबर B1, A2 बरोबर B2, A3 बरोबर B3 झालं. तिसऱ्या पॉईंटमध्ये ए आणि बी दोन वेक्टर दिलेले असतील तर दोन वेक्टरचे ॲडिशन करायचे असतील तर I J J K K हे 3 पॉईंट जवळ आणायचे. मित्रांनो चौथा पॉईंट पहा बोर्डवर काय दिलेला आहे, इफ के इज अ स्केलार मल्टिपल. तसा आपण अगोदर पाहिलेला आहे, थोड्या वेगळ्या भाषेत पहा. के इज अ स्केलार देन के टाइम्स वेक्टर ए इज इक्वल टू के इंटू A1i प्लस A2j प्लस A3k. के जर स्केलार असेल, स्केलारना जर एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर त्याचं येणारं उत्तर किती येते पहा, के टाइम्स वेक्टर ए. समजा वेक्टर ए बरोबर A1i प्लस A2j प्लस A3k असेल तर KAI, KA2j, KA3k असं त्याचं उत्तर येते.
मग त्या स्केलार मल्टिपलला काय करायचं, त्या दिलेल्या वेक्टरला मल्टिप्लाय करायचं. इफ बी अँड ए आर कोलिनियर, समजा बी आणि ए हे जर कोलिनियर असेल तर मग आपण काय म्हणतो, बी आणि हे जर कोलिनियर असतील तर बी इज अ स्केलार मल्टिपल ऑफ ए किंवा ए इज अ स्केलार मल्टिपल ऑफ बी. मग इथं बी हा एचा कोलिनियर आहे, म्हणजे बी इज अ स्केलार मल्टिपल ऑफ ए, म्हणजे बी बरोबर कोण आलं, के. बी बरोबर जर के आलेला असेल याच्यामध्ये काय रिलेशन तयार होते पहा, बी बरोबर हा आला तुमचा B1I प्लस B2J प्लस B3K, हा आला तुमचा वेक्टर बी आणि हा आला तुमचा वेक्टर A1I A2J A3K. मग बी बरोबर के असेल तर त्यामध्ये काय रिलेशन तयार होते, B1/A1 इज इक्वल टू B2/A2 इज इक्वल टू B3/A3 इज इक्वल टू के, किंवा असंही म्हणा A1/B1 इज इक्वल टू A2/B2 इज इक्वल टू A3/B3. म्हणजे ए आणि बी जर दोन कोलिनियर वेक्टर असतील तर त्यामध्ये काय रिलेशन तयार होईल, A1/B1 इज इक्वल टू A2/B2 इज इक्वल टू A3/B3 वाईस वर्सा, किंवा याला उलटं करा, मस्ट बी इक्वल टू सम कॉन्स्टंट के. असं झाला तुमचा चौथा पॉईंट क्लिअर झाला तुमचा. पाचव्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे पहा, हे लेट ए इज अ युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग नॉन झिरो वेक्टर्स इन अ स्पेस. समजा स्पेसमध्ये युनिट वेक्टर हा एवर जर अप्लाय झाला असेल तर हे बा, ए कॅप इज अ युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग ए, तर त्या ए कॅपची येणारं उत्तर किती असते पहा, वेक्टर ए अपॉन मॉड ऑफ ए असं त्याचं उत्तर असते. म्हणजे ए कॅप जर वेक्टर एवर ॲक्ट झालेला असेल, युनिट वेक्टर इज ॲक्टिंग वेक्टर अलॉंग वेक्टर ए, देन ए कॅप मस्ट बी इक्वल टू वेक्टर ए अपॉन मॉड ऑफ ए अशी त्याची किंमत असते. म्हणजे एखादा युनिट वेक्टर एखाद्यावर जर ॲक्ट झालेला असेल, समजा युनिट वेक्टर एवर ॲक्ट झाला तर युनिट वेक्टरची किंमत कशी काढायची, युनिट वेक्टर मस्ट बी इक्वल टू वेक्टर ए अपॉन मॉड ऑफ ए. आता एची किंमत टाकून तुम्ही फॉर्म्युला बनवू शकता, असं म्हणू शकता पहा, ए कॅप इज इक्वल टू A1I प्लस A2J प्लस A3K असं लिहा, अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर आणि A3 स्क्वेअर असं लिहिलं तरी चालते. म्हणजे आपल्याला युनिट वेक्टर काढायचा असेल तर आपण डेफिनेशनमध्ये ते शिकवलं होतं तुमचं. युनिट वेक्टरची डेफिनेशन ज्यावेळेस शिकवली होती त्यावेळेस वेळ हा पॉईंट क्लिअर झाला होता. जोपर्यंत व्हेक्टरचे पॉईंट क्लिअर होत नाहीत तोपर्यंत समोर जाता येत नाही. आता हे आपला 7वा पिरियड आहे, ज्या पिरियडमध्ये तुमचा पूर्ण वेक्टरचा अभ्यास व्हायलाच पाहिजे, म्हणजे समोर आपल्याला कोणीही अडवणार नाही. आता कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स, आता 3 वेगवेगळे डिस्टिंक्ट पॉईंट असेल, ते डिस्टिंक्ट पॉईंट कोलिनियर असेल तर त्याच्यामध्ये काय कंडिशन तयार होते तेही तुम्ही पाहिलं. आता डबल एकदा पहा, इकडं पहा, कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स, 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स ए बी सी विथ पोजिशन वेक्टर ए बी सी रिस्पेक्टिवली आर कोलिनियर इफ अँड देयर एक्झिस्ट नॉन झिरो स्केलार एक्स वाय झेड सच दॅट एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी मस्ट बी इक्वल टू झिरो वेक्टर दॅट इज एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर 0. म्हणजे 3 वेक्टर्स ए बी सी हे जर कोलिनियर असतील तर त्याच्यामध्ये काय कंडिशन तयार होते, एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी बरोबर 0, वेअर एक्स वाय झेड आर अ स्केलार. दिस स्केलार मस्ट दिस व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे तिघाची किंमत 0 येणार नाही, तिघाची सम आपण गण 0 लिहिली, पण या ठिकाणी काय पहा, इफ देअर एक्झिस्ट नॉन झिरो स्केलार एक्स अँड वाय सच दॅट एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी मस्ट बी इक्वल टू 0 वेक्टर अँड एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर 0 वेक्टर. म्हणजे 3 पॉईंट कोलिनियर असते तर तुम्ही लिहू शकता, एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी मस्ट बी इक्वल टू 0 वेअर एक्स वाय झेड्स आर स्केलार ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो असा अर्थ असतो. तिघाची बेरीज येईल पण ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. पहा, कोप्लॅनिटी ऑफ 4 पॉईंट्स. आता तुम्ही या 3च्या ऐवजी 4 पॉईंट घेतले ए बी सी डी, तेव्हा डिस्टिंक्ट 4 पॉईंट घेतले ए बी सी डी विथ पोजिशन वेक्टर स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी स्मॉल डी, बरोबर आहे. आणि आता हे पॉईंट कसे तुमचे कोप्लेनर आहे, हे पॉईंट जर कोप्लेनर असतील, धिस कोप्लेनर 4 पॉईंट जर तुमचे कोप्लेनर असतील तर या कोप्लेनर पॉईंटला कसे लिहिले आहे ते पहा, धिस 4 पॉईंट्स आर कोप्लेनर इफ अँड ओनली इफ. कसं येईल पहा, इफ अँड ओनली इफ एक्स टाइम्स वेक्टर ए प्लस वाय टाइम्स बी प्लस झेड टाइम्स डी प्लस डब्ल्यू टाइम्स डी मस्ट बी इक्वल टू 0. हे 4 पॉईंट जर तुमचे कोप्लेनर येत असतील तर एक्स टाइम्स ए प्लस वाय टाइम्स बी प्लस झेड टाइम्स सी प्लस डब्ल्यू टाइम्स डी मस्ट बी इक्वल टू 0 वेक्टर्स. दॅट इज
इथं असं असते दॅट इज एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस डब्ल्यू मस्ट बी इक्वल टू 0. आणि याच पॉईंटमध्ये आपण असं म्हणतो भविष्यामध्ये या ठिकाणी 4 पॉईंट जर दिलेले असतील तर त्या 4 पॉईंटमध्ये ए बी ए सी ए डी पहा ए बी ए सी ए डी आर कोप्लेनर. आपल्याला जो पार कटलेला आहे यावर्षी त्याचं नाव होतं पहा तुमचं त्या ठिकाणी तुमचा जो पॉईंट कटलेला आहे तो स्केलार ट्रिपल प्रोडक्ट. त्या स्केलार ट्रिपल प्रोडक्टमधील महत्त्वाचा पॉईंट असतो 4 पॉईंट ए बी सी डी जर कोप्लेनर असतील तर ही कंडिशन असते एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी प्लस डब्ल्यू डी बरोबर 0 किंवा ए बी ए सी ए डी आर कोप्लेनर. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करतो पहा स्केलार ट्रिपल प्रोडक्टमध्ये ए बी डॉट ए सी क्रॉस ए डी याचं उत्तर जर 0 आलं तर ते 4 पॉईंट कोप्लेनर असतात किंवा असं आलं तरी कोप्लेनर असतात. हे झालं कोप्लेनर वेक्टरविषयी. आता झालं लिनियर डिपेंडंट वेक्टर्स. लिनियर डिपेंडंट्स आणि लिनियर इंडिपेंडंट वेक्टर्समधला फरक तुम्हाला फक्त स्केलारच्या भरोश्यावर सांगतो मी. लिनियर डिपेंडंट शब्द ऐकायचे डेफिनेशन विचारत नाही. आणि लिनियर इंडिपेंडंटमधला फरक काय. लिनियर डिपेंडंट वेक्टर्स म्हणजे काय अ सेट ऑफ नॉन झिरो वेक्टर्स ए बी सी इज सेट टू बी लिनियर डिपेंडंट इफ देअर एक्झिस्ट स्केलार एक्स वाय झेड नॉट ऑल झिरो. म्हणजे आपल्याला जर 3 पॉईंट दिलेले असतील ए बी सी त्याचे 3 स्केलार दिले असतील एक्स वाय झेड त्यावेळेस त्याला लिनियर डिपेंडंट वेक्टर केव्हा म्हणायचं पहा. लिनियर डिपेंडंट स्केलार एक्स वाय झेड नॉट ऑल झिरो. म्हणजे तुम्हाला 3 वेक्टर दिले ए बी सी आणि 3 स्केलार दिले एक्स वाय झेड ते जर तुमचे लिनियर डिपेंडंट असतील तर त्यावेळेस एक्स वाय झेडची किंमत नॉट ऑल झिरो तिघायच्या तिघं 0 नाही येणार. एखादा 0 चालेल 2 0 चालेल पण तिन्हीच्या तिन्ही 0 येणार नाही. दॅट इज एक्स टाइम्स ए प्लस वाय टाइम्स बी प्लस झेड टाइम्स सी बरोबर 0 वेक्टर्स. दॅट इज दिस वेक्टर्स आर ऑल्सो नोन ॲज कोप्लेनर वेक्टर्स. तुम्हाला लिनियर डिपेंडंट वेक्टरचा अर्थ असतो 3 वेक्टर दिलेले ए बी सीमध्ये 8 नंबरच्या पॉईंटमध्ये पहा त्याचे स्केलार आहे एक्स वाय झेड. ते जर लिनियर डिपेंडंट असतील तर त्याचे स्केलार तिन्हीच्या तिन्ही 0 नाही आहेत. एखादा 0 चालेल 2 चालेल पण तिन्हीच्या तिन्ही 0 येत नाही. अशाला लिनियर डिपेंडंट वेक्टर असं म्हणतात. यालाच तुम्ही एक्स टाइम्स ए प्लस वाय टाइम्स बी प्लस झेड टाइम्स सी असं म्हणतात. किंवा याला तुम्ही असंही लिहू शकता अजून इकडं पहा झेड टाइम्स सी बरोबर मायनस एक टाइम्स ए मायनस वाय टाइम्स बी. म्हणजे सी इज एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बी. A is expressed as linear combination of BC. B is expressed as linear combination of AC. याला आपण कोप्लेनर वेक्टर असं म्हणतो. आता लिनियर डिपेंडंट वेक्टरमधला शब्द पहा. लिनियर डिपेंडंट म्हणजे एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी बरोबर 0. इन दिस केस ऑल 3x y z आर नॉट 0. तिन्हीच्या तिन्ही 0 नसतील. लिनियर डिपेंडंट वेक्टरमध्ये ए बी सी जर 3 वेक्टर आले एक्स वाय झेड जर तुमचे त्या ठिकाणी स्केलार आले तर एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी बरोबर 0च्या ठिकाणी ऑल 3 आर 0. हे बा एक्स मस्ट बी इक्वल टू वाय मस्ट बी इक्वल टू झेड मस्ट बी इक्वल टू 0. दॅट इज सच वेक्टर्स आर नॉन कोप्लेनर. म्हणजे हे कोप्लेनर वेक्टरची कंडिशन आहे. ही नॉन कोप्लेनर वेक्टरची कंडिशन आहे. तुमचे वेक्टर्स द लिनियर डिपेंडंट असतील. शब्द हा महत्त्वाचा होता. तुमचे ए बी सी लिनियर डिपेंडंट असतील तर ते 3 पॉईंट्स कोप्लेनर असतात. तुमचे दिलेले वेक्टर्स ए बी सी हे लिनियर इंडिपेंडंट असतील तर ते 3 पॉईंट्स नॉन कोप्लेनर असतात. ही त्याची कंडिशन आहे. हे आपल्याला सी ई टीमध्ये जे डबल ईमध्ये कामात पडते म्हणून हे पॉईंट सांगितले. समजायला ऐकायला थोडा ऑड वाटतात पण लक्ष दिल्यावर बरोबर लक्षात येतात. लिनियर डिपेंडंट म्हणजे कोप्लेनर, लिनियर इंडिपेंडंट म्हणजे नॉन कोप्लेनर. हा दोघांमधला फरक आहे. लिनियर डिपेंडंटमध्ये एक्स वाय झेड तिन्हीच्या तिन्ही 0 नसतात. 1 किंवा 2 0 चालतो. लिनियर इंडिपेंडंटमध्ये एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी बरोबर 0. ते जर लिनियर इंडिपेंडंट असतील तर मग एक्स बरोबर वाय बरोबर झेड बरोबर 0. हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता वेक्टरवरच्या प्रश्न सॉल्व करायचे. एकदम सिंपल आणि साधे प्रश्न असे वेक्टरवर असतात. सुरुवातीला एकदम एवढे एलिमेंटरी प्रश्न आहे की आपल्याला एकदम सोपं वाटायला लागतात. पहिला बेस चांगला क्लिअर करायचा. पहा स्टेट द वेक्टर्स व्हिच आर. आपल्याला ही पूर्ण डायग्राम परीक्षेत दिलेली आहे. असा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार नाही पण या प्रश्नामधून तुमचे किती पॉईंट पाठ झाले कोणकोणत्या पॉईंटचा अभ्यास आहे ते आपल्याला या ठिकाणी कळते.
समजा इथं वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, वेक्टर डी, वेक्टर ई असे तुमचे 5 वेक्टर प्लेनमध्ये किंवा स्पेसमध्ये दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायचे डायग्रामवरून. डायग्राम तुम्हाला या प्रश्नात दिलेली आहे. एक्झाममध्ये हा प्रश्न विचारणार नाही, फक्त तुमचे किती पॉईंट पाठ आहे आता तुम्ही जे शिकले त्याचं ॲनालिसिस, त्याचं ॲप्लिकेशन या ठिकाणी केल्या जाते. इक्वल मॅग्निट्यूड या ठिकाणी दिलेल्या कोणकोणत्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इक्वल आहे हे तुम्हाला सांगायचं. फक्त मॅग्निट्यूड इक्वल म्हणजे त्याची लांबी सारखी. पहा, वेक्टर ए जेवढ्या लांबीचा आहे तेवढाच वेक्टर सी आहे आणि तेवढाच तुमचा वेक्टर ई आहे. या तिघांचे मॅग्निट्यूड इक्वल आहे. इक्वल मॅग्निट्यूड वेक्टर ए, वेक्टर सी, वेक्टर ई these 3 vectors and vector B and D are equal magnitude. म्हणजे त्याची लांबी कोणाकोणी सारखी आहे. पहा, ए जेवढ्या लांबीचा आहे तेवढाच सीचा आहे, तेवढाच ईचा आहे. ही डायग्राम दिलेली आहे, बरोबर आहे की नाही. त्या डायग्रामवरून टेंटेटिव्ह सांगून राहिलेलो आहे आपण. ॲक्झॅक्ट डायग्राम काढलेली आहे. समजा माझी तरी मिस्टेक झाली असेल कमी जास्त, पण याची जेवढी लेंथ आहे तेवढीच सीची आहे, तेवढीच ई सी आहे. इक्वल मॅग्निट्यूडमध्ये ए, सी आणि ई ही पहिली ब्रँच आली. आणि दुसरी ब्रँचमध्ये कोण मला पहा, बी आणि डी या दोघांची लेंथ सारखीच आहे. म्हणजे हे झाले इक्वल मॅग्निट्यूड. या डायग्राममध्ये ए, सी, ई ही पेअर आणि बी आणि डी ही पेअर हे झाली इक्वल मॅग्निट्यूडची. ही एक पेअर आली आणि ही एक पेअर आली. आता कोणकोणचे वेक्टर एकमेकाला पॅरलल आहे ते सांगायचं. पॅरलल हे पहा, तुम्ही जर या ए, बी, सी आणि डीकडं पाहिलं, डायरेक्शन जरी अलग अलग असतील पण ए, बी, सी आणि डी हे वेक्टर पॅरलल आहे तुमचे. हे वेक्टर कसे तुमचे पॅरलल वेक्टर्स आहे. ई पॅरलल नाही आहे, पण वरचे 4 असे एकमेकाला पॅरलल दिसतात. हा पेन, हा पेन, हा तिसरा पेन हे जसे पॅरलल असतील किंवा इकडं टोक असतील काही प्रॉब्लेम नसतो. पण ते या ठिकाणी ए, बी, सी, डी हे 4 पॅरलल वेक्टर आहे. सेम डायरेक्शन असलेले वेक्टर कोणकोणचे शांततेत पहा. सेम डायरेक्शन, मॅग्निट्यूडचा कुठंच संबंध नाही आहे. ए, बी, बरोबर आहे. हे बघ, इन सेम डायरेक्शन ए, बी आणि ई, ए, बी आणि ई. पहा, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर ई याची डायरेक्शन सेम आहे. आणि अजून कोणाकोणाची सेम आहे पहा, सी आणि डीची. ऑल्सो सी आणि डी, वेक्टर सी अँड वेक्टर डी. म्हणजे एका डायरेक्शनला असणारे वेक्टर कोणकोणचे पहा. ए एका डायरेक्शनला आहे, बी पण आहे आणि इनडायरेक्टली ई पण त्याच डायरेक्शनला चाललेला आहे. तुम्हाला असं खाली वाटतो पण सेम डायरेक्शनला आहे तो. ए, बी, ई आणि सी आणि डी हे एका डायरेक्शनने चाललेले. इन सेम डायरेक्शन ए, बी, ई, ऑल्सो सी अँड डी. हे तुमचे खरंच पॉईंट पाठ आहे. तुमचं ऑब्झर्वेशन कसं आहे ते डिसिजन घेऊन राहिलेलं आहे. आता पुढं इक्वल वेक्टर्स. आता या ठिकाणी इक्वल वेक्टरची डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी पहिली शिकवलेली आहे. दोज वेक्टर हॅविंग सेम मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज सेम डायरेक्शन. ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सारखं असते अशाला इक्वल वेक्टर असं म्हणतात. यामध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सारखा असणारा एकही वेक्टर नाही. म्हणजे इथं आपण असं म्हणू नो वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स कोणचे, एकही वेक्टर्स त्यामध्ये इक्वल नाही. इक्वल वेक्टर्स म्हणजे त्यांचा मॅग्निट्यूड डायरेक्शन सारखी पाहिजे असं काहीही घडलेलं नाही. हे इक्वल मॅग्निट्यूड शब्द वेगळा आहे. मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ आणि इक्वल वेक्टर्स म्हणजे त्याची लेंथ ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन दोन्ही सारखे लागतात. ते एकही ठिकाणी नाही म्हणजे नो वेक्टर्स आलं. निगेटिव्ह ऑफ वन अनादर. निगेटिव्ह ऑफ वन अनादर कसा आहे पहा. एचा निगेटिव्ह अनादर सी येतो पहा. निगेटिव्ह ऑफ वन अनादर एला कोण येतो, सी. हे बा ए आणि सी आला. आणि बीला कोण येतो, डी. बीला कोण आला तुमचा, डी. हा आला तुमचा निगेटिव्ह ऑफ वन अनदर. ए आणि सी दोघं सारखे पण डायरेक्शन वेगळं आहे. म्हणजे आपण त्याला निगेटिव्ह वेक्टर्स किंवा अपोजिट वेक्टर्स म्हणत होतो. द वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. ए आणि सीची मॅग्निट्यूड सारखी, डायरेक्शन वेगळी आहे. बी आणि डीची मॅग्निट्यूड सारखी पण डायरेक्शन वेगळी आहे. अशाला म्हणतो आपण निगेटिव्ह ऑफ वन अनादर. म्हणजे या 4 पॉईंटमधून तुमचा अभ्यास आहे. तुमचे पॉईंट माहीत आहे नाही आहे ते शिकले. परीक्षेशी कुठंच संबंध नाही. याचा बी परीक्षेचा कुठंच संबंध नाही आहे. हे तुम्हाला ट्रायंगल लॉ किंवा पॉलिगोनल लॉ समजतो का नाही त्याच्यासाठी एक्झाम्पल नंबर 2 दिलेलं आहे. हे झालं तुमचं पहिलं एक्झाम्पल. हे एक्झाम्पल नंबर 2. इन डायग्राम ही जी डायग्राम दिलेली आहे या डायग्राममध्ये के एल पहा. के एल हा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. एल एन हा मॅग्निट्यूड ऑफ बी आहे. डायरेक्शन पहा एल एन.
एन एल म्हटलं तर मायनस बी आहे ना. त्याच्यानंतर एन एम हे गिवन आहे. एन एम पहा तुमचा एन एम कुठे आहे तुमचा, एन एम हा दिलेला आहे सी, आणि के टी के आणि या ठिकाणी टी के टी हा दिलेला आहे डी. फाइंड अदर वेक्टर्स इन टर्म्स ऑफ ए बी सी. म्हणजे आपल्याला हे गिवन दिलेलं आहे. गिवनमध्ये त्या ठिकाणी त्यांना सरळ म्हटलेलं आहे की बा के एल एल आहे, एल एन बी आहे, एन एम सी आहे, के टी बरोबर डी आहे. आपल्याला बाकीच्या टर्म ए बी सीमध्ये काढायच्या. आता इथं एल टी काढायचा, पुस्तकामध्ये चुकीचं दिलेलं तिथं पी घेतलेलं आहे. तर आपल्याला जर एल टी काढायचा असेल, एल टी कुठं आला पहा, एल टी या ठिकाणी आला. म्हणजे इन ट्रायंगल के एल टी, इन ट्रायंगल काय घ्यायचा, के एल टी. बस सरळ सरळ ट्रायंगलला अप्लाय करा. इन ट्रायंगल के एल टी काय तुमचा के एल टी पहा बरं. के एल टी जर घेतला तुम्ही, के एल टी व्हेक्टर के एल प्लस एल टी बरोबर के टी. पहा काय आलं तुमचा, वेक्टर के एल प्लस एल टी बरोबर के टी. तुम्हाला कोण काढायचं आहे त्या ठिकाणी, तुम्हाला एल टी काढायचं आहे. मग एल टी बरोबर काय येईल पहा, के टी मायनस के एल. काय येईल, के टी मायनस के एल. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ के टी, के टी इज नथिंग बट डी, आणि के एल के एल इज नथिंग बट ए. हे झाला तुमचा एल टी. बस इन टर्म्स ऑफ त्यानं सांगितलंच ना, ए बी सी डीमधले पहिला संपलं. आता पुढचा आलेला आहे त्यानं तुम्हाला काढायचं त्या ठिकाणी के एम इज टू बी डिटरमाइन. के एम हे बा, के आणि यम ही टर्म काढायची तुम्हाला. ही तर टर्म काढायची म्हणजे तीन साईडची बेरीज करायची, संपलं. आपल्याला के एम काढायचं असेल तर उरलेल्या तीन साईडची बेरीज इन पॉलिगॉन के एल एम एन. पहा के एल एम एन काय आलं पहा, के एल प्लस एल एन प्लस एन एम. आता डायरेक्शनवरून भाग घ्यायचा पहा. तुम्हाला हे काढायचं होतं, या ठिकाणी के एम काढायचा होता, तिथाला के एल प्लस एल एन प्लस एन एम. डायरेक्शन सेम आली. म्हणजे के एल बरोबर कोण आला पहा, के एल बरोबर ए, एल एन बरोबर कोण आला बी. आता इथं आपल्याला एन एम दिलेला आहे, एन एम तर सरळ सरळ सी आला. एन एम बरोबर कोण आला सी. जर आपण एम एन घेतलं असतं तर मग मायनस घेणं पडलं असता. तर के एम बरोबर आला वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. हा आला तुमचा पॉलिगॉन लॉ. का आला तुमचा पॉलिगॉन लॉ. आता बोर्डवर पहा, युजिंग पॉलिगॉन लॉ टी एन काढायचा. टी एन कुठं आला तुमचा टी एन, हे बघ टी एन इज टू बी डिटरमाइन. तर टी एन बरोबर कोण येईल पहा, टी एन बरोबर टी के प्लस के एल प्लस एल एन. हे बघ हे जर काढायचं असेल ते बघ हे एक हे दोन, हे इकडची साईड घेणं पडेल पहा तुमची. टी एन बरोबर हाय बाजू काढायची. तर पहिले येईल तुमची ही बाजू, हिचं नाव येईल टी के प्लस के एल प्लस एल एन. आता टी के हा टी के आला, पण इथं के टी आल्यामुळं इथं मायनस डी घेतला. हे बघा के टीची किंमत डी आहे, तुम्ही जर टी के घेसाल तर मायनस डी येईल. के एल ए आला, बी आला, ए प्लस बी मायनस डी झालं. आता तुम्हाला पॉलिगॉन लॉ एम टीवर लावायचं, एम टी. मग यम आणि टी ए म्हणजे पाय एम टी जर असेल ना तेव्हा उरलेले इकडचे आले. एम टी बरोबर कोण येईल पहा, एम एन प्लस एन एल बरोबर आहे, प्लस एल के आणि प्लस काय येईल तुमचं त्या ठिकाणी के टी बरोबर आहे. हे जर आलेलं असेल तर बरोबर तुमचा त्या ठिकाणी एम टी येऊन जातो. म्हणजे उरलेल्या बाजूची बेरीज येते. त्या बेरीजमध्ये एम एन प्लस एन एल प्लस एल के प्लस के टी आलं. मग आता एम एन कसा आला पहा, आपल्याला एन एम हा सी दिलेला आहे, आपण एम एन घेतो म्हणजे मायनस सी घ्या. आपल्याला एन एल दिलेला आहे, एन एलच्या ऐवजी आपण एल एन घेतो म्हणून इथं मायनस बी घ्या, मायनस ए घ्या, प्लस डी घ्या. अशा आपल्याला आता समोरच्या पिरियडमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायचे. साधे प्रॉब्लेम आहे, पण अगोदरचं पूर्ण वाचलेलं असेल तर जमेल. ही डायग्राम चांगली रीड करा, तुम्ही लिहून पहा, काढून पहा, मग तुम्हाला समजेल. या ठिकाणी आपण थांबू. स्टॉप हिअर. थँक्यू.